ज्ञातिदासीयतो जाता कैकय्या तु सहोषिता प्रासादं चंद्रसंकाशं मारुरोह यदृच्छया. भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या कथेचा चरित्राचा विचार आपण करतो आहोत. दशरथाच्या अंतःकरणामध्ये रामचंद्रांना गादीवर बसवावं, राज्य त्याच्या हातामध्ये सोपवावं आणि आपण आत्मचिंतनाकरता मुक्त व्हावं असा भाव प्रकट झाला. त्याने आपल्या दरबारातल्या पंडितांच्या, विद्वानांच्या, ऋषींच्या समोर तो प्रस्ताव ठेवला. सर्वांनी तो मान्य केला. एकमुखानं मान्य झालेल्या प्रस्ताव पाहून दशरथालाही बरं वाटलं. वसिष्ठांच्या अनुज्ञेनं रामचंद्रांना हे सांगितलं पाहिजे, त्यांच्या कानावर घातलं पाहिजे, या हेतूने त्यांनी रामचंद्रांच्या कानावरती घातलं. पण योगवासिष्ठाच्या नियमानुसार रामचंद्रांनी पहिल्यांदा स्वतःच्या राज्याभिषेकाला नको म्हणून सांगितलं. राजगादीवर बसायचं असेल तर चित्तस्थैर्य पाहिजे, बुद्धिस्थैर्य पाहिजे. माझा आत्ता विवाह झालेला आहे. माझ्या अंतःकरणामध्ये आशा नावाची एक राक्षसी येऊन बसलेली आहे, जे माझं चित्त शांत होऊ देत नाही. असं म्हणल्यानंतर वसिष्ठांनी त्यांना चित्तशुद्धीचे काही उपाय सांगितले. परिणामतः नंतर रामचंद्र प्रभूंनी होकार दिला. दशरथाला बरं वाटलं आणि दशरथाने वसिष्ठ आणि वामदेवांच्या वरती ही जबाबदारी सोपवली की आपण राज्याभिषेकाची सगळी तयारी करावी. सगळी तयारी झाली. नगरजनांना आनंद वाटला. अयोध्या शृंगारली गेली. अयोध्या हे नगर ज्या जनपदामध्ये येतं ती कोसल हे जे जनपद आहे, हा जो खंड आहे, या सबंध कोसल प्रांतातले लोक हळूहळू अयोध्येमध्ये आता राज्याभिषेकासाठी एकत्रित यायला लागले. राज्याभिषेकाची चर्चा सुरू झाली. तयारी पूर्ण होत आली. दोन गोष्टी या सगळ्यामध्ये घडल्या. वाल्मिकी रामायणानुसार मंथरेच्या कानावर बातमी गेली. मंथरेने काही पाहिलं आणि मग मंथरा कैकेयीकडे आली आणि मग तिने कैकेयीचे कान भरले. असं सहज वाल्मिकी रामायण बोलून जातं. पण भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी या सगळ्या प्रकारामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आपल्याला सांगितल्या. पहिला विचार नाथ महाराज बोलून दाखवतात की अयोध्या शृंगारली गेली, हे सगळं झालं. राज्याभिषेकाची सगळी तयारी झाली. कोसल प्रांतातले लोक तिकडे एकत्रित यायला लागले. सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. पण स्वतः दशरथाच्या चित्तामध्येच कुठेतरी एक चिंता होती. दशरथांच्या मनाला सारखं असं वाटत होतं की हा जो राज्याभिषेक आपण रामाला करतो आहोत का कोण जाणे, पण हा राज्याभिषेक मी माझ्या डोळ्याने बघू शकणार नाही. दशरथाच्या मनामध्ये त्याची चिंता होती. दशरथाने रामचंद्र प्रभूंना ते बोलूनही दाखवलं. सगळं आनंदी आनंद असताना दशरथ राजे रामाला म्हणाले, रामा, तुझा राज्याभिषेक करायचा आहे, मनातून करायचा आहे. तो व्हावा अशी माझीच नाही तर सर्वांची इच्छा आहे. मी पुष्कळ वर्ष राज्य केलंय. आता माझ्या अंतःकरणामध्ये राज्याचा कोणताही लोभ राहिलेला नाही.
या वयामध्ये विषयाचा जो त्याग करणं आवश्यक आहे आणि ज्या पद्धतीची विरक्ती माझ्या अंतःकरणामध्ये उदित होणं अपेक्षित आहे ती वसिष्ठांच्या, वामदेवांच्या आणि साधू संतांच्या कृपेने माझ्या अंतःकरणामध्ये उदित झालेली आहे. मला भोग लालसा राहिलेली नाही. पण माझ्या मनामध्ये ही चिंता आहे. मी जेव्हा माझ्या आसपासच्या ग्रहांचा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की हे ग्रह माझे चांगले नाही आहेत. तुझा राज्याभिषेक मी डोळ्याने बघू शकेन की नाही म्हणून मला जरा वाईट वाटतंय. डोळ्यात आलेलं पाणी बघून रामचंद्र प्रभूंनी त्यांना विचारलं, तुम्हाला असं का वाटतं? राज्याभिषेक व्हायला काही 50 वर्ष लागणार नाहीत. तुम्ही आपल्या आयुष्याची जी मर्यादा डोळ्यासमोर ठेवली असेल त्या मर्यादेच्या बाहेर गेल्यानंतर तितक्या कालावधीनंतर राज्याभिषेक होईल असं तुम्हाला वाटण्याचं काही कारणही नाही आहे. आपल्याला अभिषेक लवकर करायचा आहे. दशरथ राजे म्हणाले, बाबा लवकर करणं हा विषय नाही, पण माझ्या मनात हे किलमिश आहे, माझ्या मनामध्ये ही शंका आहे, उगीच एक सलता आहे मला, उगीच असं माझं एक मन मला असं सारखं सांगतं आहे की तू राज्याभिषेक बघू शकणार नाहीयेस, इतका आनंदाचा सोहळा बघू शकणार नाहीस. काय अडचण आहे? काय अडचण आहे? तुम्हीच तर सगळ्यांना सांगितलं की बाबा हे राज्याभिषेक झाला पाहिजे, हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. रामचंद्र प्रभूंचं काय, नाथ महाराजांनी कोणत्या भूमिकेतून हे मांडलं असेल याचं अनुमान करणं कठीण आहे. वाल्मिकी रामायणामध्ये थोडा रामायणांचा विचार जर आपण केला तर काय हाताला लागतं त्याचा विचार सांगतो. वाल्मिकी रामायणामध्ये दशरथाने रामचंद्रांना अभिषेक करायचा ठरवलं, सगळं सांगितलं, हे सगळं खरं आहे. पण आज जे दशरथाला वाटतं आहे की हा राज्याभिषेक मी बघू शकणार नाही, तर ते खरं ठरलं की नाही? रामचंद्रांचा राज्याभिषेक दशरथ राजांनी पाहिलाच नाही. राज्याभिषेक होणार होता, कैकेयीमध्ये आली, तिने वनवास सांगितला, 14 वर्ष हे निघून गेले. हे निघून गेल्यानंतर दशरथाचं प्राणोत्क्रमण झालं. ते लंका वगैरे जिंकून रावणावरती विजय मिळवून सीता मातोश्रीला घेऊन परत आले. परत आल्यानंतर त्यांना राज्याभिषेक झाला, पण त्यावेळेला दशरथ होते कुठं? आणि मग पूर्वापरतेने घडलेल्या या घटनांची संगती जेव्हा शास्त्रकार लावतात, संत जेव्हा लावतात, तेव्हा त्यांनी केलेली अनुमानं ही इतकी यथार्थ असतात, इतकी परिपूर्ण असतात. आपण या घटनांकडे पाहत असताना बऱ्याच वेळेला योगायोग म्हणून पाहतो. दशरथाच्या भाग्यात नव्हतं रामाचा अभिषेक बघणं असं म्हणून आपण पुढे जातो. पण नाथ महाराज तेवढंच म्हणून पुढे जात नाहीत. नाथ महाराज विचार करताना करतात की दशरथाला हा राज्याभिषेक बघता आला नाही, याच्या मागे रामाच्या वियोगामध्ये दुःखातिरेकाने त्यांचा प्राण गेला वगैरे हे जरी सगळं भावनेच्या बलावर खरं असलं तरी सुद्धा सर्वच पातळ्यांवरती आपण या घटनांचा तपास केला पाहिजे. आणि मग ग्रहबलांवरती, ज्योतिषशास्त्रावरती त्याचा विचार करताना नाथ महाराजांनी दशरथाच्या मुखामध्ये हे वचन घातलंय. दशरथ राजा रामाला असं सांगतात की तुझा अभिषेक मी बघू शकत नाही. का बघू शकत नाही? त्यांनी सांगितलं, आजची तुझी आणि माझी पत्रिका जर पाहिली तर तुला आणि मला जन्म नक्षत्रावरचे ग्रह सगळे वक्री आहेत. त्यामुळे शनी आणि मंगळाचा त्रास तुलाही होणार आहे, मलाही होणार आहे. त्या दिवशीची काय पत्रिका असू शकेल याचं अनुमान नाथ महाराजांनी केलं. दशरथ राजाची पत्रिका काय असू शकेल
या सगळ्या घडणाऱ्या घटनांवरून पत्रिका जर मांडायची ठरली, एरवी पत्रिका बघून घटना सांगितल्या जातात, हे ज्योतिषशास्त्र आहे. पण नाथ महाराजांची दृष्टी इतकी दिव्य आहे, त्यांनी घटनेवरून सगळ्याची पत्रिका मांडली. यांनी सांगितलं, तुला आणि मला दोघांनाही मंगळाचा त्रास, शनीचा त्रास होईल, मला वाईट स्वप्न पडतायत. आणि अशा पद्धतीच्या वक्री ग्रहातून अशा पद्धतीची स्वप्न जर पडली तर या स्वप्नांचा संकेत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं राज्य भ्रष्टता किंवा वनवास या दोन फलामध्ये होण्याची शक्यता असते. असं सांगितल्यानंतर रामचंद्र प्रभूंनाही थोडंसं वाईट वाटलं. त्यांनी सगळं सूचित केलं रामचंद्र प्रभूंना. रामचंद्र प्रभूंनी त्यांना समजावलं. नाथ महाराजांनी त्याचं वर्णन करताना असं सांगितलंय, माझे राशीस शनैश्वर सांगती ज्योतिर्विद नर, तोही लागत अतिक्रूड पीडा दुर्धर तयाची. माझे जे का जन्म नक्षत्र तेथे वक्री भौम शनैश्चर, मंगळ आणि शनी हे दोन्ही तिथं वक्री आहेत. कशावरून? आता ती पत्रिका ज्यांना कळते, ज्यांना हे नक्षत्र ग्रह कळतात, त्यांना हे नाथ महाराजांचं म्हणणं काय हे पटकन कळेल. मृग नक्षत्री माझी उत्पत्ती, पुनर्वसूसी तुझी जन्मप्राप्ती. मी कोणत्या नक्षत्रावर जन्माला आलो? दशरथ राजाचं जन्म नक्षत्र मृग नक्षत्र आहे. आणि रामचंद्र प्रभूंच्या जन्माच्या वेळेला कोणतं नक्षत्र होतं हे सांगत असताना रामायणाने सुद्धा आपल्याला सांगितलं की त्यावेळेला पुनर्वसू नक्षत्र आहे. मृग आणि पुनर्वसू या दोन्ही नक्षत्रामध्ये तुला आणि मला मंगळ आणि शनी दोन्ही वक्री आहेत आणि तीव्र आहेत. बाप आणि मुलगा या दोघांच्याही ग्रहामध्ये पत्रिकेमध्ये जर असा योग असेल तर त्याचा परिणाम काय होईल त्यांनी विस्ताराने सांगितलंय. कसं कसं झालं? सूर्ययुक्त राहू रोहिणीसी, केतू बैसला विशाखेसी, ते दोघे वैरी सूर्यासी, रवी रोहिणीसी ग्रासू पाहती. पत्रिका हा प्रकारच वेगळा आहे, हे भविष्य हे प्रकरणच वेगळं आहे. दशरथ राजाने विस्ताराने हे सगळं रामाला सांगितलं. शनी भौम दोन्ही वक्री, तेथेची गुरु आला अतिचारी, हे क्रूर माझे राशीवरी आणि तेच 12वे रामचंद्र. माझ्या राशीला हे जे आहेत हे सगळे ग्रह आहेत, हे तुला 12व्यात आहेत. आणि हे 12व्यातलं तुलाही हे घातक आहे, आणि हे आत्ता माझ्या ज्या स्थानात आहेत ते मलाही घातक आहे, हे दोघांनाही घातक आहे. म्हणून मला वेगवेगळी स्वप्न पडतायत, विचित्र विचित्र स्वप्न पडतायत. याच्यावरून मला असं वाटतं की राज्यभ्रंश आणि वनवास ही दोन फळं त्याला प्राप्त होतात. तेव्हा मला असं वाटतं की लवकरात लवकर तुला अभिषेक करावा. काय करणं काय अपेक्षित आहे? दशरथ राजांनी सांगितलं, हे सगळं असं घडण्याच्या आत उद्या सकाळी तुला राज्याभिषेक व्हावा, एवढंच माझं म्हणणं आहे. आता दिवस जास्त घालवण्यात अर्थ नाही, लवकरात लवकर झालं पाहिजे. संस्कृतामध्ये शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम असं म्हणतात. चांगल्या गोष्टी लवकरात लवकर कराव्यात, वाईट गोष्टी थोड्या टाळत राहाव्यात. बघू करू असं म्हणत वाईट गोष्टी, अशुभ जे आहे त्याच्यात कालहरण करावं आणि शुभ जे आहे ते अति लवकर करावं. राज्याभिषेक शुभ आहे, लवकरात लवकर तो व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण हे ग्रह मला त्रास देतील याची मला कल्पना आहे, तुलाही कल्पना आहे. त्यामुळे लवकरात लवकर उद्या सकाळी तुला राज्याभिषेक करावा अशी इच्छा आहे. रामचंद्र प्रभू म्हणाले, करायचंच आहे तर तुमच्या इच्छेप्रमाणे होऊ देत. ठीक आहे, तुमची आज्ञा मला प्रमाण आहे, काही म्हणणं नाही. रामचंद्र प्रभूंनी ते सगळं ऐकलं आणि उद्याच सकाळी आपल्याला अभिषेक होणार आहे हे सांगण्याकरता कौसल्याच्या महालामध्ये रामचंद्र प्रभू गेले.
कौशल्येला ते सगळं सांगितलं. कौशल्येला अतिशय आनंद झाला. तिथून सुमित्रेकडे गेले. सुमित्रेला ते सांगितलं. लक्ष्मणाला ते सांगितलं. सगळ्यांना आनंद वाटला. त्या दोघींनाही नमन करून, नतमस्तक होऊन, दोघींनाही नमस्कार करून, उद्या सकाळी अभिषेक होणार आहे, तर आजपासून मला सगळीच कामं करावी लागतील, पुन्हा तुमची माझी भेट होणार नाही, याच्याकरता तुम्हाला नमस्कार करून जातो, असं म्हणून रामचंद्र प्रभू त्या दोघींनाही नमस्कार करून आपल्या महालामध्ये परत आले. मग वसिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे पुण्यावाचन झालं. रामचंद्र प्रभू सीता मातोश्रीने उपोषण केलं. जे नियम त्यांनी राज्याभिषेकाकरता सांगितले होते त्या नियमामध्ये ते दोघे राहिले. सगळं झालं. आणि आता वाल्मिकी रामायणानुसार नगरीमध्ये काहीतरी चर्चा चालू आहे, अभिषेकाची चर्चा चालू आहे, याची कुणालाच कल्पना नव्हती. कैकेयीलाही नाही, मंथरेलाही नाही. ही मंथरा सहज फिरत फिरत राजवाड्याच्या, त्या रामचंद्र प्रभूंच्या दशरथाच्या त्या राजवाड्याच्या गच्चीवरती फिरत होती. आणि गच्चीवरून तिला सगळी नगरी अशी शृंगारलेली दिसली. तिला काही कळे ना, काय सण आहे, काय वार आहे, आज काही दिवाळी नाही, काही दसरा नाही, काही पाडवा नाही, कशा करता ही सगळी नगरी सजली, एवढा उत्साह कशा करता, असा विचार करत ती खाली आली. तेवढ्यात रामचंद्र प्रभूंच्या महालातली एक दासी तिला समोर दिसली. तिने रेशमी वस्त्र परिधान केलेलं. दासीने रेशमी वस्त्र परिधान करावं, पिवळं वस्त्र परिधान करावं, याचं तिला आश्चर्य वाटलं. आणि तिला बघून त्या मंथरेने विचारलं, का ग म्हणे, काय एवढी तूही आज नटली आहे, सगळी नगरी नटली आहे, काय आहे, काय कार्यक्रम काय? तिला मोठा आनंद झाला. तिला म्हणाली, अगं तुला अजून माहितीच नाही का, तुझा सूर्य अजून उगवलाच नाही का, काय झालं काय? आता ही रामाच्या महालातली दासी असल्यामुळे हिला आपल्या मालकाला अभिषेक होणार आहे याचा आनंद होता. हिने मोठ्या उत्साहाने सांगितलं की रामचंद्रांना अभिषेक होणार आहे. ऐकलं. नाथ महाराज म्हणतात त्या पद्धतीनं दुसरी एक घटना याच वेळेला घडली. राज्याभिषेक होऊ नये असं वाटणारी मंथरा जशी अयोध्येमध्ये होती, तसं हा राज्याभिषेक होऊ नये असं वाटणारा इंद्र सुद्धा स्वर्गात होता. इंद्र चिंतेत पडला. इंद्राने विचार केला की हे काय चाललंय, काय भगवंतानी ज्या कारणाकरता अवतार घेतलाय ते अवतार कार्य तर बाजूलाच राहिलं, हे भलतंच काय चाललंय. यांना जर आता राज्याभिषेक झाला तर हे राज्यकारभारामध्ये गुंतून जातील, दंग होऊन जातील. येणाऱ्या प्रत्येकाला न्यायदान करणं, येणाऱ्या प्रत्येकाची अडचण दूर करणं, सगळं राजकारण करणं, नागरिकांची सेवा करणं, त्यांचं रंजन करणं. राजा प्रकृती रंजनात, रंजनात राजा, हेच राजाचं ब्रीद असल्यामुळे तेच ते करत राहतील. आणि मग आम्ही सगळे जे देव या रावणाच्या बंदीखान्यामध्ये अडकलो, आम्ही जे त्याच्या सेवेमध्ये अडकलो, आम्हाला सोडवण्याकरता आणि ही सगळी पृथ्वी पापमुक्त करण्याकरता भगवंतानी ज्या मानुषी रूपामध्ये अवतार धारण केलाय, त्या अवतार कार्याची पुढची गती काय? जर हे असेच अडकून पडले तर काय करावं लागेल? याच्याकरता इंद्रादिक देवाने ब्रह्मदेवाकडे गाऱ्हाण केलं की आम्ही सगळे तुरुंगात अडकलोय रावणाच्या, आणि आम्हाला सोडवण्याकरता भगवंतानी मानुष अवतार जर धारण केला असेल, आणि आता जर राज्याभिषेक झाला तर हे पुन्हा राजदरबारात कारणात गुंतून जातील, आम्हाला सोडवणारं कोणी नाही, पृथ्वी पापमुक्त होणार नाही, याच्याकरता काही योजना करा. ब्रह्मदेवाने विचार केला, काय करावं लागेल? काहीतरी, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे,
काहीतरी केलं पाहिजे. हा राज्याभिषेकामध्ये काहीतरी विघ्न उपस्थित केलं पाहिजे की जेणेकरून हा राज्याभिषेक न घडता पृथ्वी पापमुक्त झाली पाहिजे, देवादिकांची सुटका झाली पाहिजे. याच्याकरता काही केलं पाहिजे. विचार करून मग ब्रह्मदेवाने ठरवलं की आपण एक विकल्प, एक माया, एक कलिपुरुष असे 3 गोष्टी 3 वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आल्या आहेत. कोणी म्हणतं ब्रह्मदेवाने विकल्प पाठवला, कोणी म्हणतं ब्रह्मदेवाने कली पाठवला, कोणी म्हणतं ब्रह्मदेवाने माया निर्माण केली. काही असेल, प्रतिबंध निर्माण करण्याकरता नाथ महाराज म्हणतात त्या पद्धतीनं ब्रह्मदेवाने एक विकल्प तिथं पाठवला, अयोध्येमध्ये पाठवला. तो विकल्प कोण आहे त्याचं वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात, हा विकल्प अविद्येचा अतिलाडका. हा विकल्प म्हणजे संशय आहे, संशय. अविद्येचा अतिलाडका, कार्यनाशासी अतिनेटका, विघ्न करावया राज्याभिषेका, विकल्प देखा धाडीला. तो विकल्प पाठवला. हा विकल्प म्हणजे संशय आहे. संशयाचं हे काम आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी संशयाहुनी थोर आणिक नाही पापघोर, विनाशासी वागूर प्राणी असी असं म्हटलंय. संशय घातक आहे. सगळ्या कामामध्ये अल्प संशय जरी निर्माण झाला तरी सगळ्या कार्याचा नाश करण्याचं सामर्थ्य त्या विकल्पामध्ये, त्या संशयामध्ये आहे. संशय टाकला पाहिजे. संशय काय करतो, संशयाची निर्मिती, संशय करतो काय, संशयाचा परिणाम काय. न घडणाऱ्या गोष्टी सत्य रूपानं आपल्या प्रतीतीला आणून देणं हे संशयाचं काम आहे. जे घडणार नसतं ते घडेल असा विश्वास ज्याच्यामुळे निर्माण होतो त्याला संशय म्हणतात. घडणारच नसतं. मंथरेने कैकेयीला राज्याभिषेकामध्ये विघ्न करण्याकरता जी जी कारणं पुढे केली त्याच्यातलं एकही कारण खरं नाही. परंतु संशयाचा हा विचार आहे, संशयाचा हे सामर्थ्य आहे की न घडणाऱ्या घटनांना सुद्धा सत्य रूपानं आपल्या कल्पनेत तो संशय निश्चित करत असतो. संशय वाईट, संशय त्रासदायक. ज्ञानेश्वर महाराजांनी संशयापेक्षा मोठं पाप नाही म्हटलंय. तो विकल्प पाठवला. त्या विकल्पाने ब्रह्मदेवाला असं विचारलं की तुम्ही मला तिथं पाठवता, मी तिथं जाईन, परंतु मी तिथं जाऊन मंथरेच्या शरीरात एकदम नाही प्रवेश करू शकत. तसं जर झालं तर ते यथार्थ ठरणार नाही, यथार्थ ठरणार नाही. मग ब्रह्मदेवानी सांगितलं तू चिंता करू नको, बाकीच्या गोष्टी मी करतो सगळ्या, तू फक्त एक काम कर, दशरथाच्या राजवाड्याच्या बाहेर असणाऱ्या बागेमध्ये तू जा, तिथं एखाद्या चांगल्या फळाचा तू आश्रय कर, बाकीचं काम मी बघतो. ठीक आहे म्हणून विकल्प गेला. त्यांनी तिथे कलिंगड नावाच्या फळाचा आश्रय केला. कलिंगडामध्ये तो विकल्प राहिला. मंथर यांनी ते सगळं बघितलं. आज उद्या रामाला राज्याभिषेक आहे हे रामचंद्र प्रभूंच्या महालातल्या दासीने सांगितलं. तिला वाटलं नगर बघावं तरी कसं सजलंय म्हणून बाहेर पडली. फिरता फिरता त्याच बागेमध्ये आली. तिथं ते कलिंगड होतं. त्या कलिंगडाच्या ठिकाणी तिची आसक्ती निर्माण झाली. अतिशय सुंदर कलिंगड तिने पाहिलं
आणि तिच्या अंतःकरणामध्ये ते कलिंगड खाण्याची इच्छा झाली. मंथरेने ते कलिंगड खाल्लं आणि त्या कलिंगडातून तो विकल्प मंथरेच्या पोटात गेला. नाथ महाराजांनी थोडं पुढं चांगलं सांगितलंय, चांगलं का वाईट मला माहित नाही, पण नाथ महाराजांनी असं म्हटलंय, कलिंगडामधून तो विकल्प गेला. काय असतं आता हे सगळं आपण जर थोडंसं प्रतिकात्मक घेण्याचा विचार केला तर आपल्याला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. महाभारतामध्ये नलाचं आणि दमयंतीचं जे चरित्र आहे त्याच्यामध्ये त्या नळाराच्या ठिकाणी जो कली गेला तो कशातून गेला? पायाच्या टाचेतून गेला. कलीचा प्रवेश नलराजाच्या शरीरामध्ये पायाच्या टाचेतून गेला. नलराजा लघुशंका करून आला आणि पाय धुताना त्यांनी सगळे पाय धुतले, फक्त टाच धुवायची राहिली आणि त्या अपवित्र जागेतून मग तो कली शरीरामध्ये घुसला. महाभारतामध्ये नलदमयंतीच्या चरित्रामध्ये असं दिसतं. वाल्मिकी रामायणाने काही असं म्हटलं नाही की कलिंगडातून कली आत गेला वगैरे असं. वाल्मिकी रामायणामध्ये चमत्काराला स्थानच नाही आहे. वाल्मिकी रामायण चमत्कार मानतच नाही, चमत्काराला स्थान नाही. जे काही आहे ते तर्कशुद्धतेनं पटवून देणं एवढंच वाल्मिकी रामायण करतं. चमत्काराला स्थान नाही. भावार्थ रामायण चमत्काराला स्थान आहे. मानसामध्ये, रामचरित मानसामध्ये चमत्काराला स्थान आहे. इतर सर्व रामायणांमध्ये चमत्काराला स्थान आहे. पण या सर्व रामायणांचं मूळ असणाऱ्या वाल्मिकी रामायणामध्ये कुठेही चमत्काराला काहीही स्थान नाही. नाथ महाराजांनी म्हटलंय कलिंगडातून ती आत तो विकल्प आत गेला. नाथ महाराज म्हणतात, म्हणून ती झाडे जाण अपवित्र म्हणती सज्जन, तेथे विकल्पाचे स्थान विध्वंसन शुभ कार्या. नाथ महाराज म्हणतात, कलिंगडाला, त्या कलिंगडामध्ये विकल्पाला वस्ती करावी वाटली. मंथरेने ते कलिंगड खाल्लं, तिला ते आवडलं. विकल्प तिच्या अंतरंगामध्ये आत शिरला आणि मग तिच्या मनामध्ये वेगवेगळे संशय आणि अर्थाचे अनर्थ व्हायला लागले. नाथ महाराज म्हणतात, म्हणून कलिंगड हे सज्जनांना आवडत नाही. सज्जनांना कलिंगड आवडत नाही याचा अर्थ असा नाही की ज्यांना कलिंगड आवडतं ते दुर्जन असतात, असा काही त्याचा अर्थ नाही. पण सज्जनांकडून कलिंगडाचा त्याग केला गेला हे जरी खरं असलं तरी इतर फळांपेक्षा या फळाच्या ठिकाणी भाव दूषितता आहे म्हणून या फळाचा त्याग झाला. कलिंगड जर आपण फोडलं तर त्याच्यातून असं लाल असा मगज बाहेर पडतो. हे कशासारखं दिसतं तर मांसासारखं दिसतं. आणि एखाद्या पदार्थाच्या बाबतीमध्ये जर अपवित्र पदार्थाशी त्याचं साधर्म्य दाखवलं गेलं तर त्या पदार्थाला भावदूषितता येते, म्हणजे पदार्थ दूषित होतो असं नाही. त्यामुळे कलिंगडाचा त्याग केला गेला आणि सज्जनांनी जे टाकलं तिथंच विकल्प राहू शकतो, सज्जनांनी जे स्वीकारलं तिथं विकल्प राहू शकत नाही. मंथरेच्या शरीरामध्ये तो कली गेला. मंथरा वेगळा विचार करायला लागली. वाल्मिकी रामायणाने सांगितलं की जेव्हा मंथरेला कळालं की अभिषेक होणार आहे तेव्हा मंथरा मुळातच वाईट होती. रामचंद्र प्रभूंच्या शापानेच तिला वाईट पण आलं होतं असं एका रामायणामध्ये म्हटलंय. तिला काही कळत नव्हतं, वेडी होती.
कपटी होती. रामचंद्र प्रभू एके दिवशी बसलेले असताना तिने आपल्या महालातला सगळा कचरा मुद्दाम रामाच्या अंगावर पडेल असा टाकला. तो कचरा बाजूला पडल्याबरोबर रामचंद्र प्रभू क्रुद्ध झाले आणि त्याने मंथरेला शाप दिला, तू कुब्जा होशील, कपटी होशील. तेव्हा ती कपटी झाली असं एका रामायणामध्ये चिंतन आहे. मंथरा रागावली, चिडली. रामाला अभिषेक म्हणजे काय, विकल्प आत गेलाच होता. मंथरा तशी कुब्जा झालीच होती. थैथयाट करत कैकेयी जवळ आली. तिचा तो खिन्न चेहरा, रागावलेला चेहरा, मनातलं नैराश्य हे लपवता आलेलं नाही. कैकेयीने तिने बघितल्यावर कैकेयी म्हणाली, काय ग, काय झालं, काय झालं. कैकेयी पलंगावर पडलेली मंथरावरून खाली आली आणि आल्यानंतर त्या मंथरेकडे बघून कैकेयी माता म्हणते, झालं काय तुला. मंथरा म्हणते, तुला काही कळत नाही का ग. ही मंथरा कैकेयीच्या माहेरून तिच्या बरोबर आलेली आहे. त्यामुळं तुला काही कळत नाही का ग, तू वेडी आहेस, तुला ठारच अज्ञानी आहेस असं म्हणणं माहेरच्या माणसाला जमतं. नाहीतर अयोध्येमध्ये कुणाची टाप आहे की कैकेयीला काही बोलायची. तुला काही कळत नाही असं म्हणण्याचं धाडस कोण दाखवू शकतं. कैकेयी पलंगावर पहुडलेली मंथरा आली. आल्यानंतर मंथरेने कैकेयीला पाहिलं आणि कैकेयीला म्हणते, उत्तिष्ठ मूढे किम शेषे भयम त्वाम अभिवर्तते. अगं मूर्ख बाई उठ, कैकेयीला म्हणते. हे कोण म्हणू शकतं, फक्त माहेरचा माणूस. मूर्ख म्हणण्याचं धाडस फक्त माहेरच्या माणसाकडून होतं. सासरच्यांचं धाडस नसतं तिला मूर्ख म्हणायचं. मूर्ख बाई, झोपलीस काय, उठ. अगं भय तुझ्याकडे चालत यायला लागलं आणि तू झोपून राहतेस. उपप्लुतम अघौघेन नात्मानम अवबुध्यसे. अगं तुला काहीच कळत कसं नाही. सगळी संकट तुझ्यावर येऊन कोसळायला लागली, तुला साधं भान होत नाही कशाचं. उठ, काहीतरी कर. अनिष्टे सुभगाकारे सौभाग्यन विकत्ससे चलम हि तव सौभाग्यम नद्या स्तोत्र इवोष्णगे. मंथरा म्हणते, तुझं जे सौभाग्य आहे म्हणजे तुझा जो प्रियतम आहे, जे तुझे पती आहेत, त्या पतींचं मला कळत नाही. काय कळत नाही. तुझ्या समोर आल्यावर तुझ्या बरोबर इतकं गोड 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 बोलतात, जणू आता तू म्हणजे त्यांच्या हृदयावर राज्य करणारी स्वामिनी आहेस असं ते तुला म्हणतात. तुझ्याबद्दल चांगलं बोलतात, सारखं तुझं कौतुक करतात, तुझ्या गुणांचं कौतुक, तुझ्या सौंदर्याचं कौतुक करतात आणि मागे जाऊन तुझ्या विरुद्ध कट रचतात. मंथरा बोलते, कैकेयीला बोलते आणि तिच्या नवऱ्याबद्दल बोलते. ज्या कैकेयीला आपल्या प्रिय पतीबद्दल अत्यंत विश्वास आहे, या तिघी राण्या अत्यंत एकमेकींच्या बहिणी असाव्यात अशा राहिलेल्या आहेत. पण मंथरेने कैकेयीचं मन असं कलुषित करण्याचा प्रयत्न केला. परंतु तुझा पती तुझ्याबद्दल चांगलं वागत नाही, बोलताना गोड बोलतो, तुझ्यावर संकटांचा पहाड कोसळणार आहे, लक्षात ठेव. कैकेयीला वाईट वाटलं. असं काय, असं काय म्हणून. कैकेयी म्हणते, अगं तू मला हे सगळं सांगतेस, पण अशी कोणती बातमी माझ्या कानावर नाहीये, मला काही असं कळलं नाहीये. जर तसं होणार काही असतं तर मला स्वप्न पडलं असतं, मला काहीतरी अशुभ चिन्ह दिसली असती, कुणीतरी काहीतरी बोललं असतं, कुठली तरी बातमी माझ्या कानावर आली असती, आणि माझ्या कानावर काहीच नाही आणि तू सगळं हे मला सांगतेस. काय घडलं काय ते मला नीट सांग.
मंथरा बोलायला मोठी हुशार असते. रामायणाने तसं म्हटलंय, बोलण्यामध्ये पटाईत होती. मंथरा तू वचहा श्रुत्वा कैकय्या मधुराक्षरम, बोलण्यामध्ये अतिशय हुशार. वाच क्रोध संयुक्ता वाक्यम वाक्य विशारदा, बोलण्यामध्ये अतिशय चतुर होती. तिला राग आला कैकईचं बोलणं ऐकून. आपल्या अंतःकरणात कैकईच्या हिताची अत्यंतिक तळमळ आहे असं दाखवत मंथरा कैकईला म्हणते, तुझ्या विनाशाला प्रारंभ झालेला आहे, तुला कळत नाहीये. काय झालं काय? ती म्हणाली, तुझ्या नवऱ्याने उद्या रामचंद्रांना अभिषेक करायचं ठरवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर कैकई म्हणते, अगं मग ह्याच्यात वाईट काय? ही तर आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यातली सर्वोत्तम बातमी आहे. राम आहेच तसा, त्याच्या ठिकाणी गुण आहेतच तसे. या जगतामध्ये त्याची बरोबरी करू शकणारं कोणीच नाहीये. आणि राज्याभिषेक व्हावा, या राज्याचं सगळं स्वामित्व त्याला मिळावं, त्याच्या एवढा अधिकारी दुसरा कोणी नाही. उलट ही तर चांगली बातमी आहे. तू का वाईट म्हणतेस? का तुला असं वाटतं? त्यांनी सांगितलं, तुला कळत नाही अजून, लक्षात घे. मला तुझी चिंता वाटते. मी तुझ्या माहेरून आलेली आहे. तुझं हित बघण्याकरताच मला तुझ्या माहेरच्या माणसांनी तुझ्या बरोबर इथं आजीवन पाठवलेलं आहे. आज तुला कळत नाहीये, पण माझे काही केस उन्हात बसून पांढरे झाले नाहीत. मला अनुभव आहे, मला पुढचं दिसतं. सगळी संकट तुझ्यावर येणार आहे. ह्याच्या पुढे तुझी उन्नती होणार नाही, याच्या पुढे तुझा विकास होणार नाही, याच्या पुढे तुला मान राहणार नाही. अगं, ज्या घराण्यामध्ये तू आली आहेस, तुझ्या सौंदर्यावर मोहित होऊन दशरथ राजाने तुला पट्टराणी म्हणून आपल्या महालामध्ये नेलं. तू या राज्याची महाराणी आहेस आणि दुसऱ्यांच्या मुलाला अभिषेक होतो कसा? तुला काहीच कसं वाटत नाही? तुझा नवरा तुझ्या बरोबर गोड 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 बोलतो आणि दुसऱ्या बायकोच्या मुलाला राज्याभिषेक करतो. याच्यात तुला पुढचं काही दिसत नाही का? काही कळत नाही का तुला? मंथरा तेच 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 बोलायला लागली. अलीकडच्या राजकारणामध्ये खोटं असलं तरी पुन्हा पुन्हा सांगत राहिलं की ते खरं वाटतं, अशा पद्धतीची एक नीती आली. हिटलरच्या काळापासून ही नीती आहे. याला गोबेल्स नीती असं म्हणतात. अलीकडच्या राजकारणात बघा, हिटलर पासून ही नीती सुरू झाली. खोटं असलं तरी छाती ठोकून सांगायचं. आपल्या मराठीत एक म्हण आहे, खोटं बोल पण रेटून बोल. मग हळूहळू ते खरं वाटायला लागतं. ते असतं खोटंच, पण पुन्हा 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 ते सांगत बसलं की त्याच्याबद्दल सत्यत्वाची भावना निर्माण होते. वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या बातम्या आपण बघा आता, खोटच असतं, पण तेच 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 इतकं आपल्या डोक्यावर थापलं जातं, लादलं जातं की अंततोगत्वा आपल्याला ते खरंच वाटायला लागतं. खरंच असं काही झालंय का काय? खरंच असं झालंय का काय? खरंच त्या राफेलमध्ये काही पैसे खाल्लेत का काय? खरंच वाटायला लागतं. कशामुळे होतं हे? दोन गोष्टी याला कारण असतात. पहिली गोष्ट, जे कानावर पडतं, ते ज्याच्या कानावर पडतं त्यांनी स्वतंत्र बुद्धीनं विचार करायचं सोडून दिलं असेल तर एक. आणि दुसरं, जे आपल्याला वारंवार सांगितलं जातं त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये जर काही प्रेम भावना असेल तर. जो आपल्याला सांगणार आहे तो जवळचा असेल तर आपल्याला त्यांनी सांगितलेलं खरंच वाटतं. नाही तर जे ऐकलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही स्वतंत्रतेनं विचार करण्याची आमची सवय आम्ही सोडून दिलेली असते. ज्या माणसाला निश्चयात्मक विचार करता येतो त्याला दुसऱ्यांनी सांगितलेल्या बातम्या तपासून घ्याव्या लागत नाहीत.
त्याला त्याचा फार, अरे ज्याला स्वतःची बुद्धी चालवता येते, परंतु माहेरून आलेली बाई आहे ना, ती आपल्या हिताचंच आपल्याला सांगेल असं वाटत राहिलं. काही काही म्हणाली, तू वेडी आहेस मंथरे, तुला कळत नाहीये, तू मला जे सांगतेस ती चांगली बातमी आहे, वाईट बातमी नाही आहे. अगं रामाला अभिषेक होणं योग्य आहे. मी तर म्हणते ना की माझ्या भरतापेक्षा सुद्धा रामाचा अधिकार फार मोठा आहे. काही सुरुवातीला हेच बोलली. एवढं होऊ नये जेव्हा मंथरा ऐके ना, तेव्हा कैकेयीच्या मनात पहिला विकल्प असा आला की रामाला अभिषेक होणार आहे म्हणजे मग कौसल्येच्या दासींना खूप काही मिळेल, कारण त्यांच्या रामाला अभिषेक होणार आहे. मग कौसल्येच्या दासदासींना खूप मिळणार असेल तर माझ्या दासदासींना कमी मिळेल, त्याच्यामुळे हिच्या मनात नाराजी आहे की हिला काही मिळत नाहीये. म्हणून त्या कैकेयीनं पहिल्यांदा सांगितलं, ठीक आहे, तुला त्याचाच विचार आहे ना, मी तुला देते, बोल काय पाहिजे बोल. म्हणून कैकेयीनं आपलं काही कपाट वगैरे उघडलं आणि खूपसं सोनं नाणं वस्त्र अलंकार तिच्या समोर टाकले आणि तिला सांगितलंय, बघ उद्या माझ्या रामाला अभिषेक होणार आहे, माझ्याकडून हे तुला बक्षीस. इतकंच नाही, कैकेयी म्हणते, अगं मला माहिती नव्हतं रामाला उद्या अभिषेक होणार आहे, ही बातमी तू मला सांगितलीस म्हणून मी तुला सांगते की तू कोणताही एक वर माग, इतकी चांगली बातमी दिल्याबद्दल मी तुला द्यायला तयार आहे, कोणताही वर माग. कैकेयीचं हे पहिलं बोलणं आहे. मंथरेने ते दागिने उचलले, बाजूला टाकून दिले. मंथरा म्हणाली, तुला काहीच कशी लाज वाटत नाही, मला कळत नाहीये. तुला काहीच कसं कळत नाही, मला कळत नाही. अगं ज्याला तू आपला आपला म्हणतेस तो तुझा नाही आहे, तो तुला त्रासदायक ठरणार आहे. कैकेयीला आनंद वाटला होता, तिने पुष्कळ आभूषणं दिली, पण ती सगळी आभूषणं बाजूला टाकून देऊन मंथरा तेच सांगत राहिली. कैकेयी म्हणाली, अगं भरत आणि राम यांच्यामध्ये मी कधीही भेद केला नाही, माझ्या मनात सुद्धा ते कधी आलं नाही. उलट भरतापेक्षा मी काकणभर अधिक रामावरच जास्त प्रेम करते. रामे वा भरते वा अहम विशेषम नोपलक्ष्ये, मी त्यांच्यामध्ये कधी भेद केला नाही. त्यामुळे रामाला अभिषेक झाला तर मला जास्त आनंद होणार आहे, चांगलीच गोष्ट आहे. मी तुला वर देते. त्यांनी सांगितलं, काही मला वर वगैरे नको, सगळी त्यांनी दिलेली सगळी आभूषणं तिने बाजूला टाकून दिली आणि तिला सांगितलं, तू वेडी आहेस, तुला आपल्या जीवनाचं चांगलं वाईट कळत नाही. जिथं शोक व्हायला पाहिजे तिथं तुला हर्ष होतो आहे, जिथं हर्ष व्हायला पाहिजे ते तुझ्या मनात सुद्धा येत नाहीये. तुझी बुद्धी चांगली राहिली नाही, दुर्बुद्धी झाली तुला. नाथ महाराजांनी अशा पद्धतीचं चिंतन फार चांगलं केलंय. पुढे आपण बोलू त्या संबंधात. कैकेयी म्हणाली, काय वाईट होईल असं तुला वाटतं? मग मंथरेने तुझ्या जीवनात रामाच्या अभिषेकामुळे वाईट कसं घडेल हे कैकेयीला समजून द्यायला सुरुवात केली. 2-3 गोष्टी मंथरेने अशा पद्धतीनं कैकेयीच्या समोर मांडल्या की कैकेयीला सुद्धा त्या विचारानं आपलं मतपरिवर्तन कधी झालं हे कळालं नाही. मंथरा म्हणते, तू विचार कर, भरतादेव रामस्य राज्य साधारणात भयम तद विचिंत्य विषण्णास्मी भयम भीताधी जायते. हे बघ, हे राज्य आहे की नाही अयोध्येचं, हे राम आणि भरत या दोघांनाही भोग्य वस्तू म्हणून मिळालंय. जेव्हा दोघांमध्ये असलेली भोग्य वस्तू एक असते त्यावेळेला त्या दोघांना त्या भोग्य वस्तूच्या प्राप्तीच्या संबंधानं एकमेकांपासून भय निर्माण होतं. हा साधा नियम आहे. एकच वस्तू आहे, दोघांना प्रिय वाटते आणि ती प्रिय वस्तू दोघांपैकी एकाला मिळणार असेल तर दोघेही ती आपल्यालाच मिळावी याच्यासाठी प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नामध्ये त्या दोघे एकमेकांच्या अंतःकरणात एकमेकांविषयी भय निर्माण करतात. भरतादेव रामस्य राज्य साधारणात भयम,
राज्य दोघांनाही साधारण आहे, समान भोग्य वस्तू आहे. त्यामुळे राम आणि भरत या दोघांचाही समान अधिकार आहे. आणि रामाच्या सामर्थ्याचा विचार केला तर रामाचं भय भरताच्या ठिकाणी निर्माण होणं शक्य आहे. बघा, मतपरिवर्तन करताना ते कशा वाईट पद्धतीनं केलं जाऊ शकतं याचं हे चांगलं उदाहरण आहे. भरत जर भयकंपित झाला तर स्वाभाविक आहे तो आयुष्यभर भयाच्या दडपणाखाली जगेल. त्याला त्याच्यातून बाहेर पडता येणार नाही. दुसरा विचार तू करून बघ, दुसरा विचार करून बघ. रामाला अभिषेक होणार, राज्य दोघांनाही भोग्य वस्तू आहे. लक्ष्मणाचा विचार केला तर लक्ष्मण हा रामाला पूर्ण समर्पित आहे. लक्ष्मणो हि महाबाहू रामम सर्वात्मना गता शत्रुघ्नश्चापि भरतम काकुस्थम लक्ष्मणो यथा. ज्या पद्धतीनं लक्ष्मण हा रामाचा अनुगत आहे त्या पद्धतीनं शत्रुघ्न हा भरताला अनुगत आहे. उत्पत्ती क्रमानं जर तू विचार केलास तर रामाच्या नंतर इथं राज्याचा अभिषेक, राज्याचा स्वामित्वाचा हक्क भरताकडे येतो. भरत त्याच्या पाठोपाठ आहे. लक्ष्मण आणि शत्रुघ्न दोघेही छोटे आहेत, त्याच्यामुळे त्यांना प्राप्ती होणार नाहीये. त्या दोघांचा विचार सोडून दे. मग विचार आला कुठं? आता मंथरा काय करते पहा. संशयाच्या रूपामध्ये कल्पनेतच भरत आणि राम या दोघांना आतापर्यंत जी काही समान मानत आलेली आहे त्या दोघांमध्ये विघ्न निर्माण करण्याचं काम हा संशय करतो. त्या दोघांमध्ये भेद निर्माण करण्याचं काम मंथरा या संशयाच्या माध्यमातून करते. हे सगळे संशय आहेत. बघ, विचार करून बघ. लक्ष्मण आणि शत्रुघ्नाचा विचार सोडून दे. माणूस आपोआप विचार करायला लागतो. मग राहिला विचार कोणाचा? रामाचा आणि भरताचा. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सामर्थ्य संपन्न राम आहे, म्हणजे त्याचं भय भरताच्या अंतःकरणामध्ये नित्य राहणार. त्याच्याकडून सगळं लोक मत त्याच्याकडून आहे सगळं. आणि असं जर झालं तर भरत आयुष्यभर भयाच्या दडपणाखाली राहील. मंथरा पहिल्यांदा भरताच्या संबंधानं कैकेयीच्या अंतःकरणामध्ये विकल्प निर्माण करते, कारण कैकेयी ही आई आहे. आपल्या मुलाचं चांगलं व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं. कैकेयीलाही वाटेल, नवल काय. सगळं आपल्या मुलाला मिळावं असं सगळ्याच आयांना वाटतं. कैकेयीला वाटलं, नवल काय. काही नवल नाही. आपल्या मुलाच्या संबंधामध्ये कोणतीही माता चांगलाच विचार करते. मुलगा कसाही असला तरी तिचा विचार चांगला असतो, मुलाचं कल्याण व्हावं, आपला मुलगा मोठा व्हावा, त्याच्या हातात सगळे कारभार यावेत. तिला वाटलं, नवल नाही. आणि हेच मानसशास्त्र ओळखून मंथरा तिच्या मनामध्ये विकल्प निर्माण करते. बर, उद्या रामाला अभिषेक होईल. अभिषेक झाला की ते भरताला बाजूला उभं राहावं लागेल. लक्ष्मण रामाशी एकरूप होईल, त्याला सहाय्य करेल आणि ते दोघे मिळून भरताचा कधी काटा काढतील तुला कळणारही नाही. कोणत्या आईला हे खोटं वाटेल सांगाव? कोणत्या आईला? कुणालाही खोटं वाटणार नाही. कैकेयीलाही हळूहळू हे पटायला लागलं. एक एक विकल्प तिच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागले. मंथरा म्हणते, अजूनही तू विचार कर. जसं भरताला रामाचा दास बनून तो म्हणेल तसं वागावं लागेल, तसं रामाला अभिषेक झाला की कौसल्या राजमाता होईल आणि तुला सुद्धा कौसल्येसमोर हात जोडून उभं राहावं लागेल. तुझ्या पदरात काय पडलं? पहिल्यांदा मुलाचा विचार, आता कौसल्याच्या आणि हिच्या संबंधानं विकल्प निर्माण करून हिच्या स्वतःचा विचार मंथरा तिच्या मनात पेरते. किती बारीक राजकारण मंथरा करते. अर्थात बाई आहे, किती बारीक राजकारण आहे.
पहिल्यांदा तिच्या मुलाचा विचारानं तिच्या मनामध्ये विकल्प निर्माण केला. आता तिच्या स्वतःच्या अभिमानाचा जो विषय आहे, स्वत्वाचा अभिमान कुणालाही असतो. ही तर राणी आहे. 2 राण्या असताना जिच्या सौंदर्यावर बोलून दशरथाने तिला आणलेलं आहे, त्यामुळे तिच्या मनामध्ये अहंतेचा एक विशेष विचार आहे. मी कोणी सौंदर्य संपन्न आहे, माझ्या एवढं कोणी नाहीये. त्या दोघी जर सुंदर असत्या तर यांनी माझ्याशी लग्न कशाला केलं असतं, म्हणजे मी कोणी वेगळी आहे, हा भाव तिच्या अंतःकरणात आधीपासून आहेच आहे. पण बिचारीने प्रकट केला नव्हता. सुमित्रा आणि कौसल्याच्या संबंधामध्ये तिला कधी विकल्प आला नव्हता. मंथरेने ते संशयाचं बीज टाकून दिलं. संशय आला की तो संशय निवृत्त होईपर्यंत तो संशय त्रास देतो. त्याचं बीज पडलं की त्याचा वृक्ष व्हायला वेळ लागत नाही. संशय मनामध्ये निर्माण होऊच न देणं हा सगळ्यात चांगला पर्याय असतो. पण त्याचं बीज जरी पडलं तरी त्या बीजाचा वृक्ष व्हायला फार वेळ लागत नसतो. मनुष्य विचार करायला लागतोच. मग असं होईल, मग तसं होईल, मग तसं होईल, असं झालं तर तसं होईल, हे सगळे संशयच आहेत. झालं काहीच नाही याच्यातलं, सगळे संशय निर्माण होतात. संशय सुटला पाहिजे. संशय संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ, तुकाराम महाराज म्हणतात. झाली संध्या संदेह माझा गेला. संदेह गेला पाहिजे. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. उपनिषद बोलतं भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः. सगळे गेलं पाहिजे. सगळे संशयाची गाठ संपली पाहिजे. यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः अथ मर्त्यो अमृतो भवति एतानुवधी अनुशासनम. या गाठी सुटल्या, मृत असणारा जीव हा अमृत स्वरूपाला प्राप्त होतो. कठोपनिषदामध्ये आलेला विचार. गाठी सुटल्या पाहिजेत, संदेह संपला पाहिजे. पण मंथरा एक एक संदेह कैकेयीच्या मनामध्ये घालत जाते. पहिल्यांदा हा संशय त्याने टाकल्यानंतरही कैकेयीच्या मनात विकल्प नाही. कैकेयी म्हणते अगं नाही, राम चांगलाच आहे, राम चांगलाच आहे. यथा वै भरतो मान्यस्तथा भूयोपि राघवः कौसल्यातो अतिरिक्तम च मम शुश्रूषते बहु. रामाबद्दल किती चांगला भाव कैकेयीच्या मनात आहे. ती म्हणते मला जसा भरत प्रेमाला पात्र आहे तसा रामही तेवढाच नाही थोडासा जास्तच. यथा वै भरतो मान्यः तथा भूयोपि राघव. भूयोपि थोडा जास्तच. पण रामाबद्दल मला प्रेम आहे. आणि तुला खरं सांगू का, कौसल्याची जशी सेवा राम करतो ना तसं काकणभर जास्त सेवा माझी करतो. मला त्याच्याबद्दल विकल्प वाटायचं काय कारण आहे. कैकेयीनं सांगितलं, त्या मंथरेने सांगितलं, तुला अजूनही कळत नाही. तुझ्या मनातला शोक आणि तुझ्या मनातलं व्यसन तुला कळत नाही. शोक आणि व्यसन हे जे 2 शब्द आहेत की नाही, या 2 शब्दांचा नेमका अर्थ रामायणाने आपल्याला सांगितलाय. शोक कशाने होतो? शोक म्हणजे काय? शोक म्हणजे आपल्या जवळच्या इष्टाचा वियोग, याला शोक म्हणतात. अनुकूलाच्या वियोगाला शोक म्हणतात आणि प्रतिकूलाच्या प्राप्तीला व्यसन म्हणतात. आपण व्यसन शब्द कोणत्या अर्थाने वापरतो? त्या अर्थाने वापरलं तरी प्रतिकूलाची ती प्राप्तीच आहे. अनिष्टाच्या प्राप्तीनं जे दुःख होतं त्याला म्हणायचं व्यसन, आणि इष्टाच्या वियोगानं जी चिंता निर्माण होते त्याला म्हणायचं शोक. तुला कळत नाही आपल्याला इष्ट काय आणि अनिष्ट काय. तू ज्या रामाचे गुण गाते आहेस तो राम उद्या तुला जड होणार आहे. त्याच्यासमोर हात जोडून तुला उभं राहावं लागणार आहे. त्याच्या आईची तुला सेवा करावी लागणार आहे. आणि तुझ्या वडिलांनी काही यासाठी तुला इथं पाठवलंय? दुसऱ्या बाईची तुझ्या सवतीची सेवा करण्याकरता तुझ्या वडिलांनी इथं पाठवलंय?
राम आणि लक्ष्मणाची जोडी प्रसिद्ध आहे. भरताला कधी ते मारून टाकतील, भरताला कधी याच्यातून बाजूला करतील तुला कळणार सुद्धा नाही. अगं काही झालं तरी राम हा भरताचा सावत्र भाऊ आहे, तुला कळत कसं नाही आहे? राम आणि लक्ष्मण मिळून भरताचा तिरस्कार करतील, याच्याकरता भरताचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझी आहे. तुला हे सांभाळलं पाहिजे, तुला हे कळलं पाहिजे. असं जेव्हा मंथरा बोलायला लागली, कैकेयीला हळूहळू हळूहळू ते पटायला लागलं. तिला वाटायला लागलं हे खरंच आहे, मला शेवटी काही झालं तरी राजमाता हे स्थान माझ्या जीवनात येणारच नाही, माझ्या मुलालाही कधी चांगलं स्थान मिळणार नाही. काही जरी झालं तरी तो राजाचा सेवकच राहील, राजपद त्याला मिळणार नाही, मी राजमाता होणार नाही, माझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी येणारच नाहीत. मला काही लागलं तर शेवटी कौसल्य समोर मला पदरच पसरावा लागणार आहे. हात पसरवून मला जर जगायचं असेल तर या जगण्याला काय अर्थ आहे, हे कैकेयीला पटायला लागलं. आणि मग कैकेयीने शेवटी पूर्ण जेव्हा कैकेयी मंथरेच्या ताब्यात गेली तेव्हा कैकेयीनं मंथरेला विचारलं, मग तुझं म्हणणं काय, मी काय करू? दुसऱ्याच्या मताने आपण चालायला लागलो की आपलं जीवन संपलं. देवाने आपल्याला बुद्धी दिली ना, चांगलं वाईट कळण्याचा विवेक तुम्हाला आम्हाला दिला ना, मग मी काय करू हे दुसऱ्याला विचारण्याचं काय कारण असतं? मी काय करू, तुला जे करायचंय ते तू कर, तुला जे योग्य वाटेल ते तू केलं पाहिजेस. आपल्या बुद्धिकक्षेच्या बाहेर आहे, आपल्यापेक्षा मोठं कुणीतरी आपल्या समोर आहे, संत समोर आहेत, परमात्मा समोर आहे. अर्जुनाने विचारलं, देवा मी काय करू? मान्य आहे, काय करायला पाहिजे? ज्ञानोबारायांना विचारलं, मान्य आहे. पण मंथरेला विचारलं कैकेयीने, आता मी काय करू तू मला सांग. त्यावेळेला मंथरेने मग कैकेयीला सांगायला सुरुवात केली. रामाबद्दलचा पूर्ण द्वेष कैकेयीच्या अंतःकरणामध्ये तिने भिनवला. नाथ महाराजांनी या कैकेयीचं पूर्व आयुष्य काय हे सांगितलंय. अशी कैकेयी का झाली, जिच्या मनामध्ये कोणत्याही मताची निश्चिती नाहीये, अतिशय संदिग्ध अशा भूमिकेमध्ये जी नेहमी वावरते. कुणी सांगितलं की तिला खरं वाटायला लागतं. असं होतं की नाही बऱ्याच वेळेला? काही जण असे असतात, त्यांना कुणी काही सांगितलं की ते खरं वाटतं. कुणी काही सांगू देत, तो माणूस आपल्या प्रेमातलाय, विश्वासातलाय, काही बघत नाहीत. कुणी काही सांगितलं त्यांना पटतं, ते त्याला खरंच मानत जातात. बुद्धीचा निश्चयच नसतो त्यांच्या. सगळं संदिग्ध, सगळं अस्थिर 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 असं जीवन जगणारे काही लोक असतात. ही कैकेयी लहानपणी तिच्या घरी आलेल्या ऋषींना, संतांना त्रास द्यायची. त्यांचा कमंडलू लपवून ठेव, त्यांचे ग्रंथ पळवून ने, अशा पद्धतीचा ती त्रास द्यायची. ऋषींचा अपमान तिने केला लहान असताना. वृद्ध एका ऋषीला तिने त्रास दिल्या, त्या ऋषींनी तिला शाप दिला आणि त्या शापाचा उशाप तिने नंतर मागितला वगैरे. त्याची चरित्र कथा कैकेयीची नाथ महाराजांनी सांगितली. आपल्याला आता बघायचं कारण नाही आहे. कैकेयीला मंथरेने सांगितलेलं खरं वाटायला लागलं आणि कैकेयीला मग वाटलं की खरंच माझ्या मुलाचं याच्यामध्ये नुकसान आहे. तिने विचारलं मंथरेला, मी काय करावं? मंथरेने पहिल्यांदा तिला सांगितलं, 2 गोष्टी कर. भरत राज्यावर कसं बसेल हे बघ, आणि रामाचा काटा इथून काढता आला तर बघ, त्याला दूर करता आलं तर बघ. या 2 गोष्टी केल्यास तुझ्या जीवनामध्ये आनंद आहे. आता मंथरेने काहीही सांगितलं असतं तरी कैकेयीला ते पटलं असतं, अशी परिस्थिती आहे. कैकेयी म्हणाली, ठीक आहे, पण हे व्हायचं कसं? हे कसं व्हायचं? मंथरा म्हणते, तू वेडी आहेस,
तू माझ्यापासून काही लपवतेस का तुलाच खरं काही आठवत नाहीये? काही म्हणाली, काय लपवायचं कारण आहे तुझ्यापासून, आणि मला काय आठवत नाही असं तू म्हणतेस? किम न स्मरसी काही स्मरंती वा निगूहसे. अगं तुला खरंच आठवत नाहीये का आठवूनही तू मला सांगत नाहीयेस? म्हणजे काय आठवायचंय? त्यांनी सांगितलं, मी तुला याचा उपाय सांगते. उपाय सांगते म्हटल्यानंतर काही म्हणाली, बोल. उत्सुक होती, आपल्याला काय करता येईल. आता तिची विचारचक्र सुरू झाली. मंथरेचं काम आता संपत आलं. ठीक आहे, हिची बुद्धी आपण ताब्यात घेतली. आता हिची बुद्धी आपल्या मतानुसार चालते ना, मग आता आपण वळवू तशी ही वळेल. मग पुढचं सगळं ती करेल. काय करायचं? मंथरा म्हणाली, ऐक, मागे एकदा तुला आठवत असेल की दक्षिण दिशेला दंडकारण्यामध्ये वैजयंत नावाचा एक असुर फार उन्मत्त झाला होता. वैजयंत नावाचं एक नगर आहे, त्या नगरामध्ये एक शंभर नावाचा असुर आहे. तो शंभरासुर अतिशय उन्मत्त झाला होता त्या वैजयंत नगरामधला. त्या शंभरासुराला मारण्याकरता देवांनी पुष्कळ युद्ध केलं आणि या युद्धामध्ये शंभरासुरावर आपल्याला विजय मिळवता यावा याच्याकरता देवतांनी दशरथाकडे काही साह्य मागितलं. आठवतं? त्यावेळेला तू बरोबर गेली होतीस. बरोबर. ते युद्ध कसं झालं, त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये दशरथाने तुला 2 वर मागायला सांगितले होते आणि त्यावेळेला तू असं म्हणाली होतीस की मी ते 2 वर मला ज्या वेळेला योग्य वाटेल त्या वेळेला मागून घे. म्हणे आठवलं. आता ही जी कथा शंभरासुराची येते, मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, वाल्मिकी रामायणामध्ये चमत्काराला स्थान नाही. इतरत्र नेहमी काय सांगितलं जातं की या शंभरासुराच्या युद्धामध्ये दशरथाच्या रथाचं चाक निखळलं आणि कैकेयीने आपली करांगुली त्याच्यामध्ये घातली आणि मग ते चाक तसंच ठेवलं आणि त्याच्यामुळे विजय मिळवता आला. म्हणून दशरथाने कैकेयीला सांगितलं की तू माझ्याकरता एवढं केलंस तर मी तुला 2 वर देतो. वाल्मिकी रामायण म्हणतं असं घडलं नाही. मग काय घडलं? किती तार्किक, अगदी स्वच्छ विचार आहे, चमत्कृतीला स्थान नाही. वाल्मिकी रामायण म्हणतं काहीच नाही. दशरथ राजा कैकेयीला घेऊन तिथं जाण्याचं काही कारणच नव्हतं. युद्धभूमीवर बायको पाहिजे कशाला सांगा ना? युद्धभूमीवर बायको कशाला? लढायला जायचंय तिथं, काय रामायण ऐकायला जायचंय? बायको पाहिजे कशाला बरोबर तिथं? ती युद्धभूमी आहे, राक्षसाबरोबर लढायचंय. ते काही सिमला आहे का काश्मीर आहे का अजून काही थंड हवेचं ठिकाण आहे की बायकोला घेऊन तिथं जावं फिरून यावं? परंतु ज्या दिवशी देवतांचं आमंत्रण दशरथाला आलं त्यावेळेला दशरथ राजा जेव्हा जायला निघाला त्यावेळेला नेमकं त्याच्या सारथ्याला अडचण आली. त्याचा सारथी येऊ शकला नाही. म्हटल्यानंतर आता सारथ्य कर्म कुणी करायचं, कसं करायचं? त्यावेळेला कैकेयीने सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला सारथी नसेल तर मी तुमचं सारथ्य करायला तयार आहे. कारण कैकेयी ही उत्तम सारथी होती. दशरथाला हे माहिती होतं. कैकेयीने सांगितलं मी तुमचं सारथ्य करते, आत्ता गरज आहे ना, हरकत नाही, मी तुमच्या बरोबर येते. मी काही सारथ्य केलं नाही असं नाही, मला जमतं, मी येते. दशरथाला नाईलाजाने हो म्हणावं लागलं. कैकेयी सारथ्य कर्म करत होती, दशरथ राजे युद्ध करत होते. त्या युद्धामध्ये शंभरासुराकडून अशी काही अस्त्र आली की दशरथाला कळलं नाही आणि दशरथ त्या सगळ्या अस्त्रांच्या प्रभावामुळे म्लान झाला. त्याची शक्ती गेल्यासारखी झाली आणि तो त्या रथामध्ये कोसळला. आता दशरथ मरेल या विचारानं कैकेयीनं सारथ्य कर्म अशा पद्धतीचं केलं की त्या सगळ्या व्यूहातून अतिशय कौशल्यानं कैकेयीनं दशरथाचा रथ अलगद बाहेर काढला आणि त्याचा जीव वाचवला. जीव वाचला. दशरथाला हे नंतर कळालं
आणि आपल्या बायकोच्या सारथ्य कर्मावर संतुष्ट होऊन दशरथाने 2 वर आपल्या बायकोला दिले. हे तार्किक आहे, हे तार्किक आहे. त्याचा रथाचं चाक निखळलं आणि त्याच्यामध्ये करांगुली घातली, याच्यापेक्षा तरी हे नक्की तार्किक आहे. वाल्मिकी रामायण म्हणतं, दशरथाचा जीव कैकेयीनं वाचवला. दशरथाने 2 वर कैकेयीला दिले आणि त्यावेळेला कैकेयी त्यांना असं म्हणाली की ज्या वेळेस तुम्ही मला 2 वर दिलेत, मला ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तुष्टेन तेन दत्तौते द्वौ वरौ शुभदर्शने स्वत्वयोक्तः पतिर्देवी यद इच्छेयम तदा वरम. मला ज्या वेळेला हे वर मागण्याची इच्छा होईल त्यावेळेला मी ते 2 वर मागून घेईन. हे कैकेयीला मंथरेने आठवून दिलं. बायकांच्या काय काय लक्षात राहतं बघा. त्यांचंच राहतं असं नाही, दुसऱ्यांचंही राहतं, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मी निंदा करत नाहीये, स्मरणशक्ती किती चांगली असते याचं कौतुक करतोय. ही निंदा समजू नका, मला निंदा करायचीच नाहीये. बायकांची स्मरणशक्ती खूप चांगली असते एवढंच मला म्हणायचंय. त्यांना आपलंच काय दुसऱ्याचंही सगळं आठवतं. मंथरेने याचं स्मरण करून दिलं. दशरथाने मध्ये मध्ये त्या वरांचं स्मरण करून दिलं. काही 2 वर तुला दिलेत, माग ना. कधी मागणार आहेस आता म्हातारपण यायला लागलं आपलं. नाही नाही, मागेन ना, ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला मागेन. मध्येच कैकेयीनं स्मरण करून द्यायचं दशरथाला. आठवतंय ना, तुम्ही 2 वर दिलेत मला, मी ठेवलेत जपून, योग्य वेळ आली की मी मागणार आहे. दशरथाने म्हणायचं, अगं माग ना, मी तुलाच दिलेले आहेत, काय मागशील? तुला जे हवं ते माग, द्यायला मी कटिबद्ध आहे. मंथरा म्हणाली, ते 2 वर मागायची आता वेळ आली, ही वेळ योग्य आहे. काय करायचं? त्यांनी सांगितलं, 2 वर मागताना एका वरामध्ये तू भरताला राज्य माग. तौच याचस्व भरतारम, तू तुझ्या नवऱ्याकडे असं माग. काय? भरतस्य अभिषेचनम, भरताला अभिषेक व्हावा, पहिला वर. प्रव्राजनम च रामस्य वर्षाणि च 14, आणि दुसरा वर असा माग की रामाला 14 वर्ष वनवासामध्ये पाठवा. कैकेयीच्या मनामध्ये विकल्प आलाच, भरताला राज्य मागणं बरोबर आहे, रामाला वनवास कशा करता? कैकेयीने हे बोलून दाखवलं नाही, पण मंथरेने तिचा भाव ओळखून तिला सांगितलं, अगं रामचंद्र जोपर्यंत 14 वर्ष वनवासात जाणार नाही तोपर्यंत भरताच्या राज्याला स्थैर्य प्राप्त होणार नाही. ते जर भरताला राज्य मिळून रामचंद्र जर इथेच राहिले, तुझा राम जर इथेच राहिला, तर तो मधून मधून भरताच्या राज्यकारभारामध्ये विघ्न उत्पन्न करेल, बंडखोरी करेल, भरताला त्रास होईल असं वागेल. जर याच्या राज्याला स्थैर्य व्हायचं, प्राप्त व्हायचं असेल तर कमीत कमी 14 वर्ष भरत रामाला पाठवून दे वनवासामध्ये. वनवासात जाऊन येईपर्यंत याचं राज्य स्थिर स्थावर झालेलं असेल, प्रजेचं मन भरताने जिंकलेलं असेल, मग नंतर राम आला तरी काही करू शकणार नाही. 2 वराची मागणी कर. राज्य स्थिर होण्याकरता पहिल्या वरात भरताला राज्य माग, दुसऱ्या वरात रामाला वनवास माग. गोस्वामी तुलसीदासजीने या श्लोकाचा विचार करताना फार चांगल्या पद्धतीने केलाय. कशी गंमत असते पहा. मंथरेचं बोलणं काय आहे की तू 2 वर मागून घे. पहिल्या वरामध्ये भरतस्य अभिषेचनम मागून घे, भरताला राज्याभिषेक झाला पाहिजे, आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास मागून घे, बरोबर आहे. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की मंथरेने कैकेयीला जे 2 वर मागायला सांगितले ते याच क्रमानं मागायला सांगितले, म्हणून श्लोकामध्ये तोच क्रम आहे, क्रम बदलायचा नाही. 2 वर माग, रामाला वनवास आणि भरताला राज्य नाही. तू 2 वर माग, पहिल्या वरामध्ये भरताला अभिषेक आणि दुसऱ्या वरामध्ये रामाचा वनवास.
पहिल्या वरात रामाला वनवास मागायचा नाही, दुसऱ्या वरात भरताला अभिषेक मागायचा नाही, पहिल्या वरातच भरताला अभिषेक मानायचा. क्रम लावताना भरताचा अभिषेक महत्वाचा आहे का रामाचा वनवास महत्वाचा आहे? खरं म्हटलं तर कैकेयीच्या आणि मंथरेच्या दृष्टीने जर पाहिलं तर भरताच्या अभिषेकापेक्षा सुद्धा रामाचा वनवास त्यांना जास्त महत्वाचा आहे. कारण राम जर वनवासाला गेले तर राज्य हे राजाहीन होईल आणि मग रामाच्या नंतर असलेला भरतच राज्यावर बसेल. हे आपोआप घडलं असतं, स्वाभाविक घडलं असतं. कारण रामायणानेच हा विचार आपल्याला पुढे बोलून दाखवलाय. ज्या वेळेला दशरथाचं प्राणोत्क्रमण झालं त्यावेळेला राम नव्हते आणि दशरथ त्यांच्या आजोळी होते, भरत त्यांच्या आजोळी होते. भरत आणि शत्रुघ्न हे दोघेही त्यांच्या आजोळी गेलेले होते. कारण हे जेव्हा लग्न करून अयोध्येमध्ये आल्याबरोबर भरत आणि शत्रुघ्न दोघे जण मामाच्या घरी गेले, ते दशरथ गेल्यानंतरच त्यांचं पुन्हा अयोध्येत येणं झालंय. आणि त्यावेळेला बोलताना रामायणाने आपल्याला हे दाखवून दिलंय की राजा तर गेला, राम तर जवळ नाही, भरतही जवळ नाही. मग हे जे राज्य आहे हे राज्य सगळं राजाच्या, कोणताही राजा नाहीये आणि राजा नसलेलं राज्य या जगतामध्ये टिकत नसतं. हा विचार विस्तारानं रामायणाने बोलून दाखवला. मग मंथरेच्या आणि कैकेयीच्या या विचारामध्ये जर आपण बारकाईनं पाहिलं तर राम वनवासाला गेला म्हटलं की सगळ्याच गोष्टी सुकर होऊन जातील ना. उलट शहाणपणा याच्यामध्ये होता की कैकेयीने 2 वरापैकी एकच वर आत्ता मागायला पाहिजे होता की रामाला 14 वर्ष वनवास, राम गेला की राजाहीन राज्य होईल, मग आपोआप भरताचा राज्याभिषेक होईल. भरताचा राज्याभिषेक झाला, सगळंच मिटलं असतं आणि 1 वर वाचला असता. पुन्हा कधीतरी अजून मागायला एक संधी हातात राहिली असती. पण तुलसीदासजी म्हणतात, गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात असं झालं नाही. याच क्रमानं मागायला सांगितले. पहिल्या वरामध्ये भरताला अभिषेक, दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास. हाच क्रम का सांगायचा त्याची मीमांसा करताना त्यांनी त्याची कारण अशी सांगितली आहेत. पहिलं कारण, एक कारण त्यांनी असं सांगितलंय की पहिल्या वरामध्ये भरतालाच अभिषेक मागायचा. का? कारण पहिल्या वरामध्ये जर रामाला वनवास मागितला तर राम आपल्याला सोडून जाणार आहे हे ऐकल्याबरोबर भरताचा, त्या दशरथाचा प्राणच गेला असता. राम आपल्याला सोडून जाणार, राम जाणार, काय वर मागितला हिने? रामाला वनवास, राम जाणार या विचारानंच दशरथ राजे मेले असते, जे नंतरही झालंच आहे. रामाच्या वियोगातच दशरथाचा प्राण गेला ना. मग रामाला वनवास जर पहिल्याच वरामध्ये मागितला असता तर स्वाभाविक आहे दशरथाचं प्राणोत्क्रमण झालं असतं. आणि दशरथ राजा जर मेला असता तर दुसरा वर कुणी दिला असता? मग कुणी म्हणाला असतं मग भरतच कशाला, शत्रुघ्नाला करा, मग लक्ष्मणाला करा, असे विकल्प आले असते. मग असं करू नका. त्याचा प्राण जाण्याच्या आधी त्याला भरताचं राज्य मागून घ्या. दुसरा वर जर पहिल्याच वरामध्ये मागितलं तर त्याचा प्राण जाईल. प्राण गेला की 1 वर तसाच राहील आणि मग वर पूर्ण करणार कोण? आपल्याला पुन्हा हो म्हणणार कोण? दशरथ मेला तर. मग तसं करू नको. मग पहिल्या वरामध्ये आधी अभिषेक मागून घे भरताला आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास माग. आणि दुसऱ्या वराला तो हो म्हणाला आणि रामाच्या वनवासाच्या वियोगानं जर दशरथ मेला, मरू दे, आपले 2 वर मिळालेत, आता मरे नका, नवराच आहे. मेला काय एवढं त्याचं कौतुक आहे? आपलं काम झालं ना, मग मेला काय आणि जगला काय, काय फरक पडतो? हाच क्रम मागून घे. काही सांगितलं बरोबर आहे तुझं बोलणं, असंच करायला पाहिजे. मी आत्ता मागते. मंथरा म्हणाली मूर्ख आहेस, असं मागायचं नसतं. तुला त्यांच्याकडून 2 वर मागायचे, राज्य अभिषेकामध्ये तुला विघ्न उपस्थित करायचंय. आत्ता लगबगीनं जाशील आणि त्यांच्यासमोर माझे 2 वर द्या पहिल्या असं म्हणशील, असं करू नकोस. हे शहाणपण नाही. त्याने तुझ्याकडे आलं पाहिजे, तू त्याच्याकडे जाऊन उपयोग नाही आत्ता. मग काय करू? आता हिची बुद्धी विकलीच होती पूर्ण. ती म्हणाली मग मी काय करू? मंथरा म्हणाली वेडी आहेस का? कोप भवन उघड आणि आज जाऊन बस.
कोपभवन उघड. अयोध्येला तोपर्यंत कोपभवन उघडणं माहिती नव्हतं. कुणीतरी रागावून, पूर्वी काय होतं, अनेक राण्या असायच्या, सगळ्या राण्यांच्या मनातलं राजाला ओळखू यायचं नाही, जुना काळ. मग एखाद्या राणीच्या मनामध्ये काही असेल, राजापर्यंत ते पोचवायचं असेल, अनेक वेळेला पोचवूनही राजा ते मान्य करत नसेल, ते देत नसेल, तर घरामध्ये त्या राजवाड्यामध्ये एक खोली असायची, अंधारी खोली. त्या खोलीचं नाव कोपभवन, म्हणजे रागावलेल्या बाईनी तिथं जाऊन बसायचं. त्याचं नावच कोपभवन. ते पूर्वी खोल्या होत्या, त्याच्यातली एक खोली रागावलेल्या बाई करता ठेवता येत होती. आता तसं झालं नाही. आता मुळातच आम्ही वाड्यातून फ्लॅटमध्ये आलो आहोत. आता कुठं कोपभवन ठेवता? त्याच्यामुळे आमच्या सगळ्याच खोल्या सध्या कोपभवन आहेत. किचनही कोपभवनच आहे, बेडरूम आहे कोपभवनच आहे, हॉलही कोपभवनच आहे. बघा घरामध्ये कधी कधी किचन मधून कोप ऐकू येतो. भांड्यांची आदळआपड झाली की समजायचं आज किचन कोपभवन आहे. कधी कधी हॉल मधून कोप ऐकू येतो, कधी कधी बेडरूम मधून कोप ऐकू येतो. होतं की नाही असं? सगळ्याच खोल्या आमच्या कोपभवन. कोपभवन उघड आणि त्याच्यामध्ये जाऊन बस. कैकेयीला ते पटलं. कैकेयी म्हणाली हरकत नाही. कोपभवन उघडलं. आता ते कोपभवन उघडणं आणि आत जाऊन बसणं इतकी सोपी ती रीत नाही आहे. कोपभवनामध्ये जाऊन बसायचं असेल तर ते कसं बसायचं याचंही चिंतन रामायणाने केलंय. आता हे सांगणंही अवघडच आहे हो, हे आमंत्रण देणंच आहे. पण रामायण ऐकणारं असं कोणी करणार नाही या विश्वासानं सांगतो. कसं करायचं? मोठं विचित्र आहे ते प्रकरण, रामायणात आहे. कोपभवन उघडणं म्हणजे दरवाजा उघडला आणि आत जाऊन बसली असं नाही. कोपभवन उघडायचं, केस सगळे मोकळे सोडायचे, अंगावरचे कपडे फाडायचे, गळ्यातले दागिने दागदागिने सगळे काढून टाकायचे. इतकंच नाही, मंगळसूत्र सुद्धा खंडित करायचं, कपाळाचं कुंकू पुसून टाकायचं. त्या कोपभवनामध्ये जाऊन एखाद्या चटईवर किंवा एखाद्या सामान्य सतरंजीवर आपलं अंग झोकून द्यायचं आणि घरामध्ये आपल्या प्रिय वस्तूचा, व्यक्तीचा वियोग झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आक्रोश केला जातो त्या पद्धतीनं आक्रोश करायचा. असं जर झालं तरच कोपभवनामध्ये गेल्याचा फायदा होतो. मी पुन्हा सांगतो, मी हे शिकवत नाहीये, तुम्ही माझ्याकडे रागाने बघू नका. मी हे बायकांना शिकवत नाहीये. मी आपलं रामायणात काय आलंय ते सांगणं माझं काम आहे, मी तेवढंच करतोय. कैकेयीला सांगितलं तू कोपभवनामध्ये जा. जर तू तिथं जाऊन बसशील तर तुझ्याकडे त्यांचं लक्ष जाईल. कारण इतक्या सगळ्या राज्यकारभाराच्या गडबडीमध्ये, राज्याभिषेकाच्या गडबडीमध्ये तू जर 2 वरांचं स्मरण करून देशील तर तुझ्याकडे कोणी हेतुतः बघणार नाही, तुला महत्व येणार नाही. तुला जर महत्व यायचं असेल तर कोपभवनामध्ये जाऊन बस. मंथरेने सांगितलं. कैकेयीने ते ऐकलं. ततश्चित्र आणि माल्याने दिव्यान्याभरणानीच अपविद्धानी कैकेय्या तानी भूमीम प्रपेदिरे. रामायण काय सांगता ऐका. आपल्या गळ्यातल्या चित्रविचित्रे पुष्पहार आणि दिव्य आभूषणांना उतरून कैकेयीनं ते बाजूला फेकून दिलं. ततश्चित्र आणि माल्याने, दिव्यानी आभरणानीच, आभरण आणि दिव्य असे माला, वेगवेगळ्या फुलांच्या माळा तिने काढून फेकून दिल्या, तोडून टाकल्या.
क्रोधागारेच पतिता सा बभो मलिनांबरा, अतिशय मलिन आणि घाणेरड वस्त्र नेसलं. एक वेळम दृढांबध्वा, दृढतापूर्वक आपल्या सगळ्या केसाची एकच वेणी बांधली. आता हे किती अवघड आहे. याचा अर्थ एक वेणी बांधणं हा दोष आहे. आता हे सांगितलं तरी अवघडच आहे. आपल्या सगळ्या केसांची मिळून एकच घट्ट वेणी बांधली आणि एक वेणीम दृढम बध्वा गतसत्वेन किन्नरी, आणि आपल्या अंगातलं बळ गेल्यासारखी तिथे जमिनीवर पडली. हे सगळं त्यांनी केलं. दशरथ राजाला याची कल्पना नाही. रामाचा अभिषेक उद्या ठरलेला आहे हे सांगण्याकरता म्हणून दशरथ राजे बाहेर पडले, राणीवशामध्ये आले आणि राणीवशात जाऊन प्रत्येकाला सांगावं असं करत कौसल्येकडे गेले, सुमित्रेकडे गेले आणि कैकईच्या महालात आले. त्यावेळेला कैकई महालामध्ये नव्हती. स्वाभाविक आहे, ती क्रोधागारामध्ये जाऊन पडलेली होती. कोणी तिथं दिसेना. महाल सगळा उदास वाटायला लागला. काय झालं कळेना. त्यांना पहिल्यांदा असं वाटलं की बहुतेक रामाच्या अभिषेकाची बातमी ही तिला आधीच कळाली असेल आणि आनंदानं ती कुठल्या तरी कामामध्ये व्यस्त झाली असेल. कैकई बद्दलचा हाच भाव दशरथाच्या मनात प्रकट झाला. कारण ती असं करेल असं दशरथांना स्वप्नातही वाटलं नाही. तेवढ्यात तिथून मंथरा मुद्दाम 2-4 फेऱ्या मारून इकडून तिकडे गेली आणि दशरथाने मंथरेला विचारलं कैकई कुठे आहे. आणि मंथरेचं काम संपलं. मंथरा म्हणाली कोपभवनामध्ये, क्रोधागारामध्ये जाऊन बसली आहे, कोपभवनामध्ये आहे. दशरथाला आश्चर्य वाटलं. त्याने काही मंथरेकडे फारसं लक्ष दिलं नाही. सरळ कोपभवनामध्ये आले. कोपभवनामध्ये आल्यानंतर त्यांनी कैकई बघितलं तिथं. कारण बऱ्याच वर्षामध्ये अयोध्येला कोपभवन उघडून माहिती नव्हतं. इतका आनंदाचा राज्यकारभार चाललेला, घरादारात आनंद समावलेला, कशा करता कोण कोपभवन उघडेल. अरे अपेक्षा निर्माण व्हायच्या आत तर वस्तूची प्राप्ती होत होती. या राण्यांना इतकं दशरथ राजे प्रेम करत होते. कशाला कोण कोपभवन उघडेल. दशरथ राजे कोपभवनामध्ये आले.